माध्यमातून छोटासा डेमो देणार आहोत. त्या डेमोसाठी तुम्ही आता उभे आहात. टाचीला टाच आणि बोटाला बोट टच करा सर. मॅडम टच केलेली आहे. पण तुम्ही एक रिंग दिली सरांना, एक कॉल केला, उभे. तर मानवाला जगण्यासाठी जी पॉवर लागते ती गाऊजमध्ये मोजली जाते. तर ती पॉवर तुमच्याशिवाय खरं किती आहे ती आपण चेक करणार आहोत. आणि माणसाच्या शरीरात ती किती पाहिजे ते मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन झाल्यानंतर समजल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्याकडे ताकद किती ती थोडीशी चेक करतो. तुम्ही सरळ ताक उभे राहा, पाठीचा कणा ताक ठेवा. समोर 5499 दिसते त्याकडे सरळ बघा आणि तुमचा हा जो हात आहे या हाताला ओढून तुमचा बॅलन्स जाईल अशा पद्धतीने कृती करणार आहात. तुमचा बॅलन्स जाणार नाही अशी कृती तुम्ही करा. कृती करायची तुम्ही तुमचा बॅलन्स सांभाळायचा. तुमची पूर्ण ताकद लावा, बॅलन्स जाऊ हा पण तर रेडी सर. बॅलन्स जातो तुम्ही चेक करूया. ओके गेला सर बॅलन्स. हा एक बॅलन्स गेला. परत दुसरी कृती आपण करूया. त्याच्यानंतर बोटाला बोट टच करा. दोन्ही हाताची जाळी मी तुम्हाला पुढे करून लागली ॲज इट इज मागे करायची ही पाठीचा कणा सेम ताक ठेवा. ओके आता तुमचा बॅलन्स जातो किंवा नाही तो पण परत एकदा चेक करू. रेडी सर. आता पण गेला सर बॅलन्स. ओके ठीक आहे. आता मी आमच्या प्रोविया कंपनीच्या माध्यमातून मॅग्नेटच्या मॅट्स बनवले दिलो आहे. मॅग्नेटचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या संपर्कात तुम्ही काही काळ येणार आहे, कदाचित 2 ते 3 मिनिटापर्यंत. तर त्याचा इफेक्ट खरंच एक्स्ट्रा जाणवतो का, पॉवर आपल्या शरीरामध्ये खरंच वाढते का ते बघूया. त्याच्या बोटाला बोट टच करा सर. आणि टच केल्यानंतर आता एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि घेतलेला श्वास खाली सोडा. अशी ही प्रक्रिया चालू ठेवा, निरंतर चालू ठेवा 1.5 ते 2 मिनिट. तोपर्यंत तुमच्या मोबाईल तुम्ही आता सध्या नोएडा कंपनीच्या किलोमध्ये जे मॅग्नेट आहेत त्यांच्या संपर्कात आहात. त्याचबरोबर आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक मायग्रेनचा बेल्ट आहे. तो बेल्ट सुद्धा तुमच्या हाताला मी बांधतोय आणि त्या बेल्टमध्ये सुद्धा जैविक चुंबक आहे जे आपण नाही निसर्गाने निर्माण केलेले आहे. निसर्ग निर्मित आहे ते चुंबकांच्या संपर्कात आहात आपण सध्या. त्याचबरोबर आपल्या कंपनीच्या माध्यमातून जे प्रमुख किट आहे त्या किटमध्ये एक मायग्रेनचं ब्रासलेट सुद्धा आहे. ब्रासलेट सुद्धा तुमच्या हाताला मी बांधतोय. म्हणजे मॅग्नेटमध्ये आता तुम्हाला तुमच्या दुसऱ्या हाताला मॅग्नेटचं जे ब्रासलेट आहे त्या ब्रासलेटच्या माध्यमातून सुद्धा मॅग्नेटच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरातील चांगल्या प्रकारे गाऊस पॉवर एनर्जी वाढते का ते बघणार आहोत. सरळ दोन्ही हात पुढे करत असेल. संपर्कात आल्यानंतर थोडंसं आपण शाळेत जात असताना शनिवारी कसं एक्सरसाइज करायचो तशा पद्धतीने थोडंसं राईडिंग करत राहा. हे करत असताना एक दीर्घ श्वास घेणं आणि घेतलेला श्वास हळूहळू सोडणं ही प्रक्रिया चालू ठेवा. पुनश्च एकदा एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि घेतलेला श्वास एकदम स्लोली हळूहळू खाली सोडत राहा. जवळपास आता तुम्ही मॅग्नेटच्या संपर्कामध्ये किलो असेल, ब्रासलेट असेल किंवा मॅग्नेटचा बेल्ट आहे तिन्ही वस्तूंच्या संपर्कात आहात. आता तुमच्या शरीरामध्ये गॉस पॉवर एनर्जी खर्च वाढलेली आहे का, तुमचा बॅलन्स जातो का आपण चेक करणार आहोत. सर हात खाली घ्या. थँक्यू सर. पुन्हा शिकता पाठीचा कणा ताण ठेवा, समोर बघा. पुन्हा शिकता त्याच पद्धतीने तुमचा बॅलन्स जातो किंवा नाही आपण चेक करणार आहोत. चेक करूया सर. थँक्यू. जवळपास तसेच उभे राहा. बॅलन्स तुमचा गेला. पुन्हा शिकता त्या पद्धतीने जाळी काढा. आपण तो सुद्धा एक डेमो घेऊ. बॅलन्स जातो किंवा नाही चेक करूया सर. मग अशी गेला होता. रेडी सर.
बॅलन्स गेला नाही. मी माझ्या एका हाताने ताकद लावली, बॅलन्स गेला नाही, परंतु एका हाताने ताकद लावली, ऊर्जा लावली. आता मी दोन्ही हाताने लावतोय, बॅलन्स जातो ना, ते चेक करूया सर. ओके, घ्या प्लीज. ओके, थँक्यू सर. दोन्ही हाताने मी चांगल्या प्रकारे प्रेस केली, तरी पण तुमचा बॅलन्स गेला नाही. आता आपण पुन्हा एकदा बॅलन्स जातो किंवा नाही हे चेक करण्यासाठी अजून एक कृती करूया. तशीच जाळी तुमच्या हाताची, तशीच जाळी हाताची करा मागे, तशीच बॅलन्स नाही केला, दोन्ही हातांचा वापर केला, बॅलन्स गेला नाही, परंतु माझ्या पूर्ण 100% ताकदीचा वापर मी केला नाही. काहीतरी ताकद माझ्याकडे शिल्लक होती. आता मी तुमच्या दोन्ही हातांच्या जाळीवर उभा राहणार आहे. तर उभा राहिल्यानंतर पूर्ण ताकद माझी झोपली जाईल. तुमचा बॅलन्स जातो किंवा आपण चेक करूया. ओके, थँक्यू सर. ताकदची जाळी जी असते ती पॅटर्स ठेवायची. बॅक ठेवा फक्त सर प्लीज. रेडी सर. काय म्हणायचं, काय वाटलं तुम्हाला? प्रोडक्ट तुम्ही यूज केलं, सॉरी सर, सॉरी पाय लावला. ठीक आहे. प्रोडक्ट तुम्ही यूज केलं, पहिले काय होत होतं, त्यांनी बाजूचा हँडपिका ओढला होता.